आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। संजय शिरसाटचं करायचं काय? खाली मुंडा वरचा पाय. संजय सामाजिक न्याय मंत्रीचं करायचं काय? खाली मुंडा वरचा पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. अमरावतीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन पाहायला मिळाले। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करू नये असे विधान त्यांनी अधिवेशनादरम्यान केल्याने वाद निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर भीम ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत मंत्री शिरसाट यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला। राज्यात यापूर्वीही महापुरुषांच्या अवमानाच्या घटना घडल्या असून अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे आरोपींना मोकळीक मिळेल आणि कायद्याचा धाक कमी होईल अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली। आदरणीय सामाजिक न्याय मंत्री जे आहे संजय शिरसाट यांनी अधिवेशनामध्ये आता वक्तव्य केलं की अॅट्रॉसिटी ऍक्ट जो कायदा आहे त्यामध्ये जे अटक होत होती ते अटक करण्यात येऊ नये असं त्यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे मी त्यांना सामाजिक न्याय मंत्री यांना सांगू इच्छितो की तुम्ही सामाजिक न्याय मंत्री नसून तुम्ही सामाजिक अन्याय मंत्री आहेत आणि अन्याय मंत्री असून तुम्ही बुद्धिस्ट असून बुद्धिस्ट समाजावर बहुजन समाजावर तुम्ही एक स्वतः अन्याय करत आहे। म्हणून त्यांचा आज आम्ही पुतळा जाळला आणि त्यांनीच म्हटलं आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा जो कायदा आहे यामध्ये जे अगोदर आरोपीला अटक करत होते ते अटक न करता त्याची अगोदर चौकशी करायची। चौकशी केल्यानंतर जर तो आढळला तर त्याला अटक करावी आणि तो मग कायदा न्यायालयात पाठवावा। पण जर झालं तर मी एक सामाजिक न्याय मंत्री जे अन्याय मंत्री आहेत संजय शिरसाट यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 8,698 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी फक्त 2% जे आरोपी आहेत त्यांच्यावरच फक्त सिद्ध करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेलं आहे। त्याच्यानंतर 97% जे आहे गुन्हे जे दाखल केले आहेत त्यामध्ये एकाही आरोपीला आतापर्यंत शिक्षा झाली नाही किंवा त्याला शासन झालं नाही किंवा त्याला अटक झाली नाही। मग इतकं असून त्यात जर अजून असे म्हणतात संजय शिरसाट जर असे म्हणत असतील की या अॅट्रॉसिटी अनुसूचित जाती जमातीमध्ये जर अगोदर अटक करू नका नंतर चौकशी करा आणि नंतर अटक करा तर पोलीसवाले जर अगोदरच अटक करत नाही ते पहिले त्यांना जर जो एखादा जातीवादी असला तो एखादा बाबासाहेबाचा पुतळा तोडतो, तो महात्मा फुलेचा पुतळा तोडतो, तो सावित्रीबाई फुले यांची विटंबना करतो, तो राजमाता जिजाऊची विटंबना करतो, काही भाजपचे जे नेते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना काही अपशब्द बोलतात। अशा लोकांवर जो हा कायदा आहे या कायद्यामुळे या अशा लोकांवर बंधन आहे। पण तेच बंधन जर संजय शिरसाट आपल्या प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला अधिक मोठं याच्यापेक्षा मोठं पद घेण्यासाठी त्यांची जर अशी हालचाल चालू असेल तर मला असं वाटते की सामाजिक न्याय मंत्री अन्याय मंत्री जे संजय शिरसाट आहे यांचं संतुलन बिघडलं आहे। यांनी नागपूरला येऊन पागल हॉस्पिटलमध्ये आपलं चेकअप करावं आणि त्यानंतर असं अधिवेशनामध्ये असं वक्तव्य बोलावं। आणि यानंतर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मी सामाजिक न्याय मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांना आवाहन करतो की आपण ज्या दिवशी अमरावती जिल्ह्यामध्ये याल त्या दिवशी तुम्हाला चप्पलचा हार घातल्याशिवाय सोडणार नाही। जय भीम, जय संविधान। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।